आणि आता इतर राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। काँग्रेस पवार गटांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, आमचा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची भूमिका। आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, हे पवारांनी आधीच स्पष्ट केलंय। सत्ता परिवर्तनासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतोय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्याचं नेतृत्व कोण करेल हा संभ्रम लोकांमध्ये नकोय, खांद्यावर कोणाचं मुंडकं हे दिसलं पाहिजे, हे धड घेऊन लोकांमध्ये कसं जाणार। मवियातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं, पण ठाकरेंनी फोन घेतले नाहीत, तर भाजपसोबत चर्चा करू असं शिंदे ठाकरेंना म्हणाले होते, संजय शिरसाट यांचा दावा। मुख्यमंत्री पदाबाबत राऊत काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका, हा भांडण लावण्याचा प्रकार आहे, मविया म्हणून आम्ही एकत्र पुढे जातोय, नाना पटोले यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर नो कमेंट्स म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी बोलणं टाळलंय। लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजितदादांचं दम पगार होणार नसल्याचं विरोधकांचे बगल बच्चे बोलतात। आता शहाण्या तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे, अजित पवारांचा सवाल। आमची सोलापूरची बहीण म्हणते 1500 रुपये लाच देऊन महिलांना खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, पण ब्रह्मदेव खाली आला तरी बहिणींचं प्रेम विकत घेता येत नाही। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या बहिणीला तुमचं दुःख काय कळेल। देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता प्रणिती शिंदे यांच्यावर ही टीका आहे। वाशिममधली जनता म्हणते ताई तुम्ही इकडे पाहिजे, भावना गवळींनी श्रीकांत शिंदेंकडे व्यक्त केली आहे उमेदवारीची इच्छा।